नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती इथे आज आपण बघणार आहोत. ही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, तेव्हाच ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 18वा हप्ता खूप लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला आहे आणि लाखो लाडक्या बहिणी अशा ज्यांच्या खात्यात अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाही. तर डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण संपले आहे का, डिसेंबर महिन्याचे वितरण किती दिवस चालले, ही माहिती इथे आपण सविस्तर बघणार आहोत. तर डिसेंबर महिन्याचे वितरण फक्त एक दिवस म्हणजे 13 जानेवारीलाच झाले. नंतर 14 आणि 15 तारखेला म्हणजे 14 आणि 15 जानेवारीला वितरण झाले नाही. बरेच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या अजूनही वितरणाची वाट बघत आहे की आज किंवा उद्या माझ्या खात्यात पैसे येईल. परंतु 2 महिन्यापासून फक्त एकच दिवसाचे वितरण इथे आपल्याला बघायला मिळत आहे. 31 डिसेंबरला एकच दिवस वितरण झाले होते. त्याच्यानंतर 13 जानेवारीला फक्त एकच दिवस वितरण झालं. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाही आणि एकच दिवस पैशाचे वितरण झाले आहे. यापूर्वी आपण बघत होतो की आधी GR यायचा आणि आपल्याला निधी माहीत पडायचा की किती निधी या महिन्याचा आपला आहे आणि तो आपल्याला 2 ते 3 दिवस किंवा कधीकधी 4 दिवससुद्धा वितरण महिलांच्या खात्यात यायचं. परंतु 2 महिन्यापासून कुठलाही GR आलेला नाही आणि एकच दिवस महिलांच्या खात्यात पैसे येत आहेत आणि KYCच्या चुकीमुळे लाखो लाडक्या बहिणी 2 महिन्याच्या लाभापासून वंचित आहेत आणि आता महिलांना काय करायचं हे समजत नाही आहे. तर आता ही निवडणूक झाल्यानंतरच यावर काही उपाययोजना निघणार आहे, कारण की जवळपास 30 ते 40% महिलांना पैसे येणे बंद झालेले आहे. तर KYCच्या या किरकोळ चुकांमुळे आणि ज्यांनी KYCच केली नाही अशा बहिणींना लाभ मिळालेला नाही. काही बहिणींना अजूनही वेबसाईटवर ऑप्शन मिळालेलं नव्हतं, त्यामुळे त्यांची EKYC राहिलेली आहे. ज्या परित्यक्त्या आहेत, ज्यांना वडील किंवा पती नाही अशा महिलांसाठी कुठल्याही प्रकारचं तिथे ऑप्शन नव्हतं, म्हणून त्यांची KYC राहिली. तर या बहिणींनासुद्धा लाभ मिळालेला नाही. तर 30 ते 40% बहिणी या लाभापासून वंचित आहेत. मग आता यांना जर समोर लाभ सुरू झाला तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे राहिलेले पैसे मिळतील का किंवा ते एकत्रित मिळतील का? तर असं होणार नाही, कारण आतापर्यंत पेंडिंग लाभ कुठल्याही महिलेला मिळालेला नाही. जरी तुमचे फॉर्म समोर पात्र झाले आणि KYC वगैरे झाली तरीसुद्धा 2 महिन्याचा लाभ मिळणं शक्य नाही. जो काही लाभ तुम्हाला मिळेल तर चालू महिन्याचाच लाभ मिळेल, परंतु तुमची ही EKYC होऊन तुमचा लाभ मिळणं गरजेचं आहे. ज्यांची KYC चुकलेली आहे आणि ज्यांनी अजून KYCच केली नाही अशा महिलांसाठी पोर्टल पुन्हा चालू करण्यात यावं ही सरकारला कळकळीची सगळ्या महिलांच्या वतीने विनंती आहे. आणि ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन देण्यात यावं, कारण काही गावातील खेड्यातील महिला आहेत त्यांना समजतच नाही की KYC कशी करायची. कुठल्याही व्यक्तीकडून त्यांनी KYC केलेली आहे आणि प्रश्न असे कन्फ्युजिंग होते की लाडक्या बहिणी ह्या कन्फ्यूज झाल्या आणि जिथे होय उत्तर द्यायचं होतं तिथं नाही दिलं आणि जिथं नाही उत्तर द्यायचं होतं तिथं होय दिलं. त्यामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत, ज्या पात्र महिला आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळालेला नाही आहे. कारण 10 डिसेंबरच्या आधी जे 2 प्रश्न पोर्टलवर विचारलेले होते त्याचं उत्तर नाही द्यायचं होतं आणि 10 डिसेंबरनंतर जेव्हा आपण KYC केली तेव्हा त्या 2 प्रश्नांचं उत्तर होय असं द्यायचं होतं. तर माझ्या सगळ्या बहिणींना हे प्रश्न कन्फ्यूज झाले आणि त्यांनी EKYCमध्ये चूक केली, त्यामुळं त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर आता पुढे हा लाभ चालू करण्यासाठी KYC पोर्टल सुरू होणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.